असा एक नवीन उपक्रम, एक नवीन कार्यक्रम कार्यकर्त्यांना आणि अर्थातच महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा दिलेला आहे. तर त्याबद्दल सविस्तर सांगा की कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे. आज एकच दिवस झालेला आहे. वेबसाईट कशी असेल, काय काय त्यामध्ये तुम्हाला मुळात बघा असं आहे की अनेक गोष्टीचे स्टार्टअप्स आपल्याकडे तयार होतात. अनेक वेगवेगळ्या लोकांच्या कल्पना असतात. त्या कल्पना त्यांनी नेमक्या कोणाकडे मांडायच्या याच्या संदर्भातला एक व्यासपीठ त्यांच्याकडे नसतं. मग ते कुठे या राजकारण्याकडे, त्या राजकारण्याकडे किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे, इथे जा तिथे जा, अशा पद्धतीचे अनेक आपले तरुण आहेत, अनेक तरुणी आहेत, अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करतात. पर्यावरण असेल किंवा अगदी एखादा नवीन कल्पना असेल. आता परवा माझ्याकडे काही लोक आलेली, त्यांनी एक मशीन बनवलेलं जे कचरा उचलल्या ऑन द स्पॉट त्याचं खत निर्मिती करतात. तर अशा वेगवेगळ्या विविध आता ह्या लोकांना जर महानगरपालिकेमध्ये ते मशीन द्यायचं, त्यांना नेमकं माहित नसतं की कोणाकडनं अप्रोच करायचं, कसं अप्रोच करायचं. मला असं वाटतं या सगळ्या संदर्भातल्या लोकांसाठी हे व्यासपीठ सन्मान्य राजसाहेबांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे काही फक्त कार्यकर्त्यांसाठी नाहीये, तर महाराष्ट्रातली जी जनता आहे, ज्यांच्याकडे अभिनव कल्पना आहेत, अशा अनेक तरुण तरुणी आहेत, तर त्यांना एक व्यासपीठ मिळावं. सरकारमध्ये आणि लोकांमध्ये एका ब्रिजचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही वेबसाईट करेल. एकंदर तुम्ही काल असं उल्लेख केला की जिकडे कोकणात ट्रेन सोडली जाते तिकडे आता परप्रांतीयांना घेण्यासाठी कदाचित अशा ट्रेन उत्तर प्रदेशलाही सोडल्या जातात. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. कदाचित नाही, दादर रत्नागिरी आपली ट्रेन होती, पॅसेंजर ट्रेन, ही रद्द केली या लोकांनी आणि त्याच्या जागी दादर गोरखपूर एक्सप्रेस चालू केली. आमचा आक्षेप ह्या गोष्टीवर आहे की एवढी दादर गोरखपूर एक्सप्रेस करायची गरज काय. आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्रात फिरायचं नाही आणि परप्रांत्यांसाठी तुम्ही स्पेशल, बरं त्याची मागणी कोणी केलेली हे पण सांगतो तुम्हाला. शुक्ला नावाचा खासदार आहे, त्याचं पत्रही आहे, मी ट्विटरवर बघितलं. शुक्ला नावाचा खासदार आहे, त्यांनी संसदेत मागणी केली अश्विनी वैष्णव यांच्याकडे आणि त्यांनी ते पत्र दिलं त्यांना. म्हणजे तिथले खासदार मागणी करणार महाराष्ट्राच्या संदर्भात आणि मग आमच्या महाराष्ट्राचे खासदार काय संसदेत झोपतायत का, गप्पा काढतायत का, हा महत्वाचा विषय आहे. मला असं वाटतं ते पत्रही असेल माझ्याकडे. हे बघा, त्या कोणतरी राजेंद्र आकलेकर म्हणून आहे, त्यांनी ते पत्र ट्विटरवर टाकलंय. हे ते पत्र आहे. रवी किशन शुक्ल म्हणून खासदार आहेत, त्यांनी ते रेल्वे खात्याला पत्र दिलं आणि त्यांना जे उत्तर दिलं अश्विनी वैष्णवांनी, आपको यह जानकर प्रसन्नता होगी कि स्पेशल गाड़ी 0102701028 दादर गोरखपुर के नियमित परिचालन को स्वीकृत कर दिया गया है. अब यह गाड़ी नंबर सो एंड सो दादर गोरखपुर एक्सप्रेस के रूप में परिचालित होगी. सादर अश्विनी वैष्णव. मग आपले खासदार काय झोपा काढतायत का नुसतीच खासदारांची फोडाफोडी करायची आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर लक्ष कोण देणार, हा महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये. सोबतच काल तुम्ही अहिल्यानगरचं नामांतर आपल्याकडे महाराष्ट्रातून एक झाले, संभाजीनगर असेल किंवा अहिल्यानगर असेल, मात्र अहमदाबादच्या विषयावरून सुद्धा तुम्ही प्रश्न उपस्थित केला, त्याचं नाव कर्णावती कधी होणार. नाही, बरोबर आहे ना. काय आहे, जो तो येतो महाराष्ट्राला उपदेश देतो की मराठी, आपण जेव्हा मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्राबद्दल नाही तुम्ही हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. मग आमचा प्रश्न असा आहे की आम्ही हिंदू आहोत हे आम्ही दाखवलेलंच आहे वेळोवेळी. आम्ही औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, आम्ही अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं. बरं, मोदी साहेबांनी तिकडे ते जनपदचं नाव कर्तव्यपथ केलं, राजपथचं नाव कर्तव्यपथ केलं, त्यांच्या स्वतःचं बंगल्याचं नाव. मग अहमदाबादचं नाव बदलायला काय प्रॉब्लेम आहे. मग त्या अहमदाबादचा कर्णावती कधी होणार, कदाचित इतिहास माहित नसेल तर तोही सांगतो. चालुक्य राजा होता कर्ण नावाचा, 1140 साली त्यांनी ते शहर वसवलं. आजचं जे अहमदाबाद आहे ते त्यावेळेचं शहर चालुक्य राजांनी वसवलेलं. ते सोळंकी जो एक गुजरात मधला एक समाज आहे, त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे
चालुक्यांचे राजे होते, जी काय मी इतिहास वाचलाय. मला असं वाटतं मग त्याचं नाव कर्णावत करण्यात काय प्रॉब्लेम आहे? का घाबरताय तुम्ही करायला? का फक्त दुसऱ्यांचा उपदेश द्यायचा आणि स्वतःच ठेवायचं झाकून? नेमका उद्देश काय हा माझा प्रश्न होता. तुम्ही यांचा मुद्दा देखील घेतला फेरीवाल्यांचा. ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणून आले तेव्हापासून ज्या बांगलादेशी जे फेरीवाले आहेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाते, परंतु तुम्ही एक मुद्दा घेतला की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीमध्ये 15,000ची घोषणा केली होती, त्याचं काय पुढे आणि त्या संदर्भात देखील तुम्ही मुद्दा घेतला. मुळात असं आहे, आपल्याला आठवत असेल तर लोकसभा इलेक्शनच्या वेळेला हर ठेले वाले को 10 से 15,000 रुपया कर्जा मिलेगा असं त्यांनी सांगितलं. का पंतप्रधानांच्याच नावाने ती योजना होती. सापडला असेल तर त्याच्यावर तुम्ही FIR केलीत का? आणि नसेल केली तर का नाही केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तर सरकारला द्यावी लागतील ना, निदान महापालिकेला तरी द्यावी लागतील. फेरीवाले स्टेशनच्या 150 मीटर नकोत हा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच आहे, त्याचं आम्ही समर्थनच करतो. पण आमचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही बांगलादेशी फेरीवाल्यांना हटवण्याबद्दल आमचं दुमत नाही, त्यांना हटवलं पाहिजे. जे अनधिकृत फेरीवाले आहेत ते हटवले पाहिजे. आमची मागणी आहे की मग अधिकृत फेरीवाला जे धोरणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याची अंमलबजावणी का नाही महानगरपालिका करत आहे? तुम्ही फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी का करत नाही आहात याचं उत्तर एकदा तुम्हाला द्यावं लागेल. सगळे अनधिकृत फेरीवाले गेले पाहिजेत का? तर गेलेच पाहिजेत, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण मग त्याच्या संदर्भात रोज हे करण्यापेक्षा तुम्ही एकदा फेरीवाला धोरणाचं काय करणार आहात हे एकदा सांगा. राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये कोणती पदार्थाचा मुद्दा उचलला होता जो की पूर्ण महाराष्ट्रावर गाजतो? हो निश्चित. म्हणजे आता मी नाव नाही घेत, पण आमच्या परिचयातली एक मुलगी होती ज्यांच्याकडे वीट सापडलं शाळेमध्ये. अशा एवढ्या खालच्या स्तरावर हे सगळे प्रकरण गेले. नार्कोटिक्स डिपार्टमेंट, तुम्ही इथे जाओ हिंदुजा हॉस्पिटलचे इथे जे पाठीमागे समुद्र आहे ना, सगळे गर्दुल्ले चरसुल्ले बसलेले असतात. रोज पोलीस स्टेशनला आम्ही सांगतो, त्यांची गाडी आली की ते पळून जातात. ला हिंदुजा हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बीचवर बघा, सगळे गर्दुल्ले बसलेले असतात. आणि तिथे समोर शाळा आहे बॉम्बे स्कॉटिश. काय सांगणार? रोज पोलिसांना सांगून काही करत नाही. एक चर्चेत असलेला विषय जो अत्यंत गंभीर आहे. अशोक खरात ही जी व्यक्ती आहे याच्या एक एक सूरज कथाच्या समोर येत आहे आणि या संदर्भात अनेक मंत्रिमंडळातले मंत्री असतील, महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, यांचे जवळीक संबंध यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय असा प्रश्न मला वाटतं खरोखर महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला अंधश्रद्धेच्या विरोधात प्रबोधन केलं, नरेंद्र दाभोळकरांसारखे व्यक्ती ज्यांनी ही अंधश्रद्धा जावी याच्यासाठी स्वतःचा जीव गमावला, त्या महाराष्ट्रातले जबाबदार असणारे व्यक्ती जर अंधश्रद्धेच्या पाठी लागून कुठल्या तरी भोंदू बाबाच्या पाठी लागत असतील तर मला असं वाटतं हे नेते ज्यांनी महाराष्ट्राला दिशा देणं अपेक्षित आहे ते महाराष्ट्राची दशा करण्यात गुंतलेले आहेत. मात्र यामध्ये रुपाली चाकणकर यांचं जे नाव येते, विशेषतः त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांची जवळीक खरातांशी होती. ज्या पद्धतीने त्यांचे फोटो व्हिडिओ समोर आलेले आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे. मला असं वाटतं काय आहे की तुमचा एखाद्याबरोबर फोटो असेल म्हणून तुम्ही वाईट आहात असं माझं बिलकुल म्हणणं नाही. पण त्या अंधश्रद्धेच्या पाठीमागे खतपाणी घालण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर निश्चितपणे ही महाराष्ट्रासाठी आणि त्या अजित पवारांच्या पक्षातल्या आहेत. अजित पवार अंधश्रद्धेच्या विरोधातला माणूस होता, त्यांनी कधी अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही. त्यांच्या जर तुम्ही पक्षातले असाल आणि तुम्ही जर अशा भागात असाल तर मला वाटतं त्यांच्या पक्षाने तर कारवाई केलीच पाहिजे, पण जनाची नाही तर मनाची तरी त्यांनी ठेवावी. IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एक SIT स्थापन झाली आहे, परंतु ज्या पद्धतीनं सगळे राजकीय विरोधक आता आरोप करतात की ही निपक्षपाती इन्व्हेस्टिगेशन याचं होऊ शकत जर राजकीय व्यक्तींचे संबंध त्याच्यात असतील तरी चौकशी निपक्षपातीपणे होईल याच्यावर काय माझा विश्वास नाही. नेमकं काय कोण मला सांगा, कोणी IPS अधिकारी जरी तुम्ही नेमली असेल तरी जर एवढ्या राजकीय पक्षांच्या बरोबर
त्या माणसाचे त्या खराचे संबंध असतील तर या राजकीय पक्षांचा दबाव त्या IPS अधिकाऱ्यांवर येणार नाही याची काय गॅरंटी?